गणपती बाप्पा नमस्कार. आयडिया सारेगम प मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.
आपण कुठल्याही चांगल्या कामाची, शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाला वंदन करून करतो. हा गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा, आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालाय. आपल्या घरच्या माणसांवर, जवळच्या व्यक्तींवर आपण जसा हक्क गाजवतो, तसाच हक्क आपण आपल्या या गणपती बाप्पावरती गाजवतो. आणि म्हणूनच हे 10 दिवस आपण त्याला घरी बोलवून प्रेमाने त्याचं आदरातिथ्य करतो. आयडिया सारेगामापच्या प्रत्येक सोहळ्याची सुरुवात आम्ही सगळेच जण मनोमन गणरायाला वंदूनच करत असतो. पण आज मात्र खुद्द गणपती बाप्पा या मंचावरती विराजमान झालेत. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या साक्षीने आजचा हा सोहळा रंगणार आहे. पण त्याआधी स्वागत करूया आज आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या खास पाहुण्यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सचिन पिळगावकर यांचं. आणि अर्थातच या सोहळ्याला साथ करणार आहेत आपले लाडके परीक्षक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अजय आणि अतुल यांचं. सर, आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि आम्हा सगळ्या मुलांना आशीर्वाद द्यायला तुम्ही आलायत, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. बाप्पाचा मी फॅन आहे. मीच नाही, मला असं वाटतं आपण सर्व आहोत. कारण असं दुसरं कोणी होऊच नाही शकत, तसा बाप्पा आहे आपला, हो की नाही? तसंच मी सांगू शकतो की महाराष्ट्रात सारेगामा पण तसं दुसरं कधी होऊ शकणार नाही. आणि दिग्गज आपले जे संगीतकार, गायक आणि महान असे सगळे जे होऊन गेले ते पण एकच आहेत. त्यांच्यासारखंही दुसरं कोणी होऊ शकणार नाही. आम्ही आत्ता तेच बोलत होतो. आणि त्याचबरोबर मी एक अभिमानानं बोलू शकतो की अजय अतुल सुद्धा एकच आहेत. तेही दुसरे कोणी होऊ शकणार नाही. माझ्या सदिच्छा तुम्हा सर्वांना. आपल्या या सुरांच्या सोहळ्याला सुरुवात करूया. आपल्या समोर येते, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा वर्मा. आपण आज सचिन सरांपासून सुरुवात करूया. हो, फार छान झालं गाणं. थँक्यू. तुमचा आवाजही खूप मला आवडला. आम्ही कानाने ऐकतो आणि जे कानापासून जे इथपर्यंत पोहोचतं ते गाणं चांगलं असं मला वाटतं. आणि तुमचं गाणं इथपर्यंत पोहोचलं. थँक्यू सो मच सर. थँक्यू. खूप छान नेहा, खूप छान झालं. थँक्यू. आमच्या आयुष्यामध्ये आमचं पहिलं प्रोजेक्ट गणपतीचंच होतं, विश्वविनायक. त्यांचं ॲज अ हिरो अष्टविनायक म्हणून मराठीत. मराठीतलं पहिलं पिक्चर. आणि ते आज इथे आहेत. बरं, असा माणूस आहे की जो स्वतः एक ॲक्टर आहे, गायक आहे, नृत्यामध्ये ज्याचं एवढं प्रावीण्य आहे, दिग्दर्शक आहेत आणि प्रोड्युसर सुद्धा आहेत. इतकं वर्सटाईल असलेला आपल्याकडचा हा एकमेव आर्टिस्ट आहे.
इथे आज आलेत आपल्याला आशीर्वाद द्यायला सगळ्यांना. सो सचिनजी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. अरे माझं खरं म्हणजे इट इज माय प्लेजर. मला ऑनर आहे मला आज इथे येण्याचा. मी या दोघांचा किती मोठा फॅन आहे या दोघांना माहिती आहे. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी अरे अतुल करू शकतो कारण माहितीये का की जिथपर्यंत मी ह्या गोष्टी परफेक्टली करू शकत नाही तिथपर्यंत मी या सगळ्या गोष्टी करत राहणार असं मी ठरवलेलं आहे. आणि परमेश्वर कृपेने कधीही परफेक्ट होणार नाही आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे माझा प्रयत्न सदैव चालू राहणारच आहे. क्या बात आहे सर, क्या बात. नेहा खूप छान गायलीस तू. सचिनजी हिच्या आवाजाला ना एक प्लेबॅक क्वालिटी जी हो, असतो ना ती आहे. आवाजाला हिच्या खूप आहे चांगली. ती जी तान आहे ना ती पहिल्या वेळी मला तुझ्याच गळ्यातनंच निसटली ती, पण दुसऱ्या वेळेला प्रॉपर आली. आंतऱ्यापासून मला तू आवडलीस ध्रुवपदापेक्षा. पण आजचा हा सगळा जल्लोषाचा आणि उत्सवाचा वातावरण आहे त्यामुळे सगळेजण अगदी मनमुराद गाण्याचाच आनंद लुटा आणि बिंदास गा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मी सर्वप्रथम भारतातल्या सर्व गणेश भक्तांना, आपल्या सर्व बांधवांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. इथे आपल्या सेटवरचा सुद्धा बाप्पा आहे या गोष्टीचा फार आनंद वाटला. आज आरती करून एक समाधान वाटलं. एक गोष्ट मी नक्की मुद्दाम सांगेन की तू ओव्हरऑल मला शार्प वाटत होतीस आणि पिचिंग जात होता. इकडे तो सूर येत नव्हता. सचिनजी आहेच आपल्याबरोबर आज. ते जे बोलले ना की मला परफेक्ट नाही व्हायचं ते मी त्याच्या बाबतीत सांगतो कारण ते मला का पटलं. कारण एक गोष्ट मला खूप आवडते, वन्स यू गेट परफेक्ट यू कॅनॉट इम्प्रूव्ह. सो आपल्याला इम्प्रूव्ह करत राहण्यासाठी काहीतरी चुकायला हवं. त्याच्यामुळे नो वन कॅन बी परफेक्ट. तसं परफेक्शनिस्ट ज्याला मी मानतो श्रीराम, श्री गणपती यांच्या एवढं बुद्धी सामर्थ्य आणि यांच्या एवढं एकाग्रता ते आपल्याकडे नाहीये. ऑल द बेस्ट. सगळ्यांना शुभेच्छा. मार्क्स बघूया. हो नक्की. अजय, हे जे 10 दिवस आहेत ह्या 10 दिवसांना शोभतील असे सगळे 10 गायक आपल्याकडे आहेत ज्या गोष्टीची एक आपण वाट पाहत होतो. त्यामुळे आज मला असं वाटतं की आज किंवा उद्याच्या या गणेशोत्सवाच्या ह्या ज्या एपिसोड्समध्ये आहेत त्यावेळेला तुम्हाला कोणाला मार्क्स द्यावेत अशी आमची इच्छा नाही. मला असं वाटतं की तुम्ही तुमचा जो परफॉर्मन्स बेस्ट आहे तो बाप्पाला आणि महाराष्ट्रातल्या रसिकांना अर्पण करा आणि आम्ही तुमचे फक्त साक्षीदार असू. आम्ही तुम्हाला फक्त जे काही आम्हाला वाटते ते गाईड करत राहू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सो थोडक्यात नेहा, आज हातावर छडी नाही फक्त मोदक मिळणार आहे. आजपासून वोटिंग सुरू होतंय. नेहा, तू वोट अपील कर. नमस्कार, माझं नाव नेहा वर्मा. माझा कोड नंबर आहे 4. तुम्हाला माझं जर गाणं आवडलं असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 4 जो माझा कोड आहे आणि पाठवा 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा ZMSGP स्पेस 4 आणि पाठवा 55456012 या नंबरवर. तुमचा आवडता कार्यक्रम आयडिया सारेगमपला वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 मध्ये याप्रमाणे 3 विभागात नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री प्रिया बापट, सर्वोत्कृष्ट परीक्षक अजय अतुल, सर्वोत्कृष्ट रियालिटी शो आयडिया सारेगमप. पाहत रहा आयडिया सारेगमप आणि आपल्या या आवडत्या कार्यक्रमाला नक्की भरघोस मत द्या. वोटिंग लाईन्स 10 सप्टेंबर पर्यंत खुल्या आहेत. गणपती बाप्पाची ही सुरेल आराधना अशीच चालू राहणार आहे. पण आपण इकडेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. वसंतराव कधी चित्रपटात काम वगैरे करण्यात इंटरेस्टेड कधीच नसायचे. नाही गाणी म्हणेन मी पण पिक्चर मध्ये वगैरे नाही जमणार मला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे देवांचे. तुमचं गाणं ऐकल्यानंतर मला तुमचं नाव स्वररूपा ठेवावं असं वाटतंय. मग तुम्ही आता, मग तो आता मज द्यावे एक गंता तुझ. मग तुम्ही आता. सारेगमपा आयडिया सारेगमपा सारेगमपा
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमप पॉवर्ड बाय दिशा डायरेक्ट. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय श्रीरंग भावे. तू सुख करता तू दुख हरता, तू सुख करता तू दुख हरता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तू सुख करता तू दुख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने, उजळो जीवन गरे सानी पनी सारे ग मग रे ग ग मग रे ग म प म प म प म प म ग रे ग रे सा. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने, उजळो जीवन पनी सारे ग मग सा म ग ग रे ग रे सारे सारे सानी सानी सा प म प सा प म प सा ध प म प प म प ग म प ग म रे म ग सा ग रे नि रे सा. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने, उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा. तू सुख करता तू दुख हरता, तू सुख करता तू दुख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, 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 मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. काय रंगदार गायलात हो तुम्ही. अतिशय सुंदर. आणि तुम्हाला कल्पना नाहीये की किती साऱ्या आठवणी तुम्ही मला माझ्या डोक्यात आणलेल्या आहेत हे गाणं आता सादर करून. खूप खूप थँक्यू. आमच्याच चित्रपटातलं हे गीत अष्टविनायक, आणि मग माझे वडील या चित्रपटाचे निर्माता, लेखक, या चित्रपटाचे दिग्दर्शक दत्ता काका म्हणजे राज दत्त, आणि त्याचबरोबर या चित्रपटाचे संगीतकार अनिल अरुण आणि वसंतराव, ज्यांनी हे गाणं गायलं. त्यांनी या चित्रपटात काम केलं हीच एक फार नवलाईची गोष्ट होती त्या काळात. कारण वसंतराव कधी चित्रपटात काम वगैरे करण्यात इंटरेस्टेड कधीच नसायचे. नाही, मी नाही काम करणार पिक्चरमध्ये. पप्पा म्हणाले माझे की वसंतराव जरा करा ना, हा रोल तुमचा आहे आणि तुम्हीच करू शकाल, सगळी गाणी नाही गाणी म्हणेन मी, पण पिक्चरमध्ये वगैरे नाही जमणार मला. मग तुम्ही कधी केलंच नाही का काम असं पिक्चरमध्ये? नाही, तसं लहानपणी कृष्णाची भूमिका केली होती एका चित्रपटात म्हणाले. ते म्हणाले आता या वयात तुम्ही कृष्णाचा रोल नाही करू शकणार हो, त्यामुळे तुम्हाला असाच रोल कुठला तरी करावा लागणार, असं माझ्या वडिलांनी सांगितलं. कारण माझे वडील अतिशय हजर जबाबी होते.
तर ते ऐकून ते खूप जोरात हसायला लागले. आणि त्या एका लाईनवरती माझ्या वडिलांच्या त्यांनी चित्रपटात काम करायला होकार दिला. कारण त्यांचाही सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला होता, दांडगा होता वसंतरावांचा. आणि ते असंच जीवन जगले आणि त्यांनी म्हणजे दादागिरीच केली त्यांच्या टॅलेंटनी. आणि फार छान गायलात तुम्ही, खूपच छान गायलात. व्हेरी नाईस. मी तुला आता जवळजवळ ताण स्पेशलिस्ट वगैरे असं काहीतरी म्हणायला हवं. सुपर. ताण आली की तुझं काहीतरी भान जबरदस्त जागृत होतं आणि तू तिकडे ते काय पूर्ण जी जान्स आहे ते येतं. करेक्ट येतं. सुपर वाटली ती एक पर्टिक्युलर जागा जी होती ना, जिकडे माझ्या मस्त भुवया उंचावल्या नाही, म्हणजे डोळेच उंचावले. क्या बात आहे. थँक्यू दादा. पण फक्त अजून बाकी सुरांकडे लक्ष द्यायला खरंच अजून फार गरज आहे. एक्सप्रेशन अमेझिंग. गाणं अत्यंत एन्जॉय झालं. मुद्दाम सांगावं असं वाटतं की केवढी व्हरायटी आहे या एका चित्रपटामध्ये. गणपतीची गाणी इतकी असणार जेव्हा, किती त्याच्यामध्ये व्हरायटी देऊ शकतो एक संगीतकार म्हणून एखादा माणूस किंवा ही जोडी अनिल अरुण. अमेझिंग कंपोजिशन. या फिल्मची गाणी वर्षानुवर्षे आपण सारखी, नॉट नेसेसरीली की उत्सवादरम्यान, अदरवाईज सुद्धा इतकी ऐकतो. हा एक त्यांचा आणि जगदीश केबुडकरांचा एक मोठा आपल्याला जो काही आशीर्वाद आहे या रूपाने त्यांनी दिलेला. अमेझिंग. त्यांच्यासाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. ही गाणी आम्ही गात गात मोठे झालोय. गणेशोत्सवामध्येच ही गाणी गायला मिळायची आम्हाला. आमचं काहीतरी कला कुठेतरी दाखवता यायची. तेव्हा आमच्या वेळी तर असा मंच नव्हता, असं काहीच नव्हतं. त्यामुळे वाट बघायचो कधी गणपतीचे 10 दिवस येत आहेत. आम्ही पुण्यात महाराष्ट्राची लोकधारा म्हणून कार्यक्रम एक करायचो. त्यामध्ये आम्ही हा कोरसमध्ये गायचा, मी हार्मोनियम वाजवायचो. पण तरीसुद्धा सचिनजी, तेव्हा एखादा शो जर कॅन्सल झाला इतकं वाईट वाटायचं. आणि आज तुम्हाला एक ही संधी, हा मंच आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय. मला वाटतं भाग्यवान आहात तुम्ही. उत्तम गायलास. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. आपल्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा मत महत्वाचं आहे. सो तुझं वोट अपील कर. नमस्कार, मी श्रीरंग भावे. माझा कोड नंबर आहे 10. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर तुम्ही नक्की वोट करू शकता. टाईप करा ZMSGP स्पेस 10 म्हणजे ZMSGP स्पेस 10 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आणि आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा ZMSGP स्पेस 10 आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. थँक्यू. तर अष्टविनायक या चित्रपटाच्या खरंच तुमच्याकडे खूप आठवणी असतील, कारण मराठीतला नायक म्हणून पहिलाच चित्रपट. तर त्याबद्दल तुमच्याकडे काही आठवण आहे का विशेष? खरं म्हणजे या चित्रपटात मी कामच नव्हतो करत. हां, आधी कास्टिंगमध्ये वडिलांनी माझा विचारही नव्हता केला. मराठीतलं एक कपल जे होतं, एक ॲक्टर आणि त्याची बायको, ती सुद्धा ॲक्ट्रेसच होती. तर त्यामुळे त्या दोघांना घेऊन आपण हा चित्रपट बनवूया अशी कल्पना माझ्या वडिलांच्या डोक्यात आली आणि राज दत्तांना त्यांनी साईन केलं. पण काही कारणांमुळे त्या कलावंतांनी या चित्रपटाकरता थोडंसं ते डेट्स म्हणा किंवा काही असे क्लॉजेस म्हणा किंवा काही म्हणा, ते नाही होऊ शकलं. आणि ते आता मग टेन्शनमध्ये आले की आपण कोणाला घेऊन करायचं. तर मी त्यांना म्हटलं की पप्पा, चांगली गोष्ट आहे, सगळं आहे, तुम्हाला हिरो मिळेल की चांगलं काहीतरी. नाही मिळणार आहे, पण कोण असं, तो फार चांगला दिसायला हवा आणि वगैरे 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 असं असं. तर मी त्यांना म्हटलं की मी करतो. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं तर ते म्हणाले, अरे तुझ्याकडे वेळ आहे का? कारण मी तेव्हा माझ्या हातात जवळजवळ 35 पिक्चर्स होती ॲज अन ॲक्टर. तर त्यामुळे ते म्हणाले, अरे तू कसा वेळ काढणार, तुला नाही करता येणार पिक्चर, त्याचमुळे मी तुझा विचारही नाही केला. मी म्हटलं नाही, मी काढीन वेळ, पण फक्त एका अटीवर काढीन. म्हटलं हे बघा, तुम्ही मला पैसे तर देणार नाहीच आहेत नक्की. तर त्यामुळे मला काहीतरी हवं या चित्रपटातून ना. काय हवंय तुला? म्हटलं अष्टविनायकाची यात्रा जी तुम्ही, ते शेवटचं गाणं जे तुम्ही करणार आहात त्याचं चित्रीकरण करत असताना तुम्ही सगळं तिकडे जाऊन शूट करणार आणि माझे क्लोजेस कुठेतरी कोल्हापूरमध्ये घेणार फक्त माझ्या डेट्समुळे वगैरे. तर तसं तुम्ही करायचं नाही. प्रत्येक ठिकाणी मी जाणार दर्शनाला. ते म्हणाले, बाबा एक तर तुझ्या डेटची मारामारी चालू आहे, तरीही तुझी ही इच्छा असेल तर मी ओके, मी तुला घेऊन जाईन आणि मी तिथे शूटिंगला तू असशील, आठी गणपतीच्या शूटिंगला असशील. ते म्हणाले, अरे तू पिक्चरमध्ये आहेस हे ठरवलं, ठीक आहे, मग आता हिरोईन कोण? तुझ्या बरोबर हिरोईन शोधायची म्हणजे कठीण आहे. माझ्या आईनी तेव्हा मराठी बातम्यांमध्ये एक चेहरा पाहिला, वंदना पंडित नावाचा. पप्पांना सांगितलं, मग त्यांनी जाऊन
तिला साईन केलं. ती म्हणाली मी पिक्चरमध्ये काम करणार नाही कारण माझं एक 8 महिन्यात लग्न होत आहे. तर ते म्हणाले ते 8 महिन्याच्या आत पिक्चर कम्प्लीट करतो. ती म्हणाली हो बरं ठीक आहे करूया. मग त्यांनी गोष्ट ऐकली. गोष्ट ऐकल्यानंतर म्हणाले हसायला लागली ती. म्हणलं काय झालं? नाही नाही मी पिक्चर करेन पण मी नास्तिक आहे म्हणाली ती. आणि या चित्रपटातल्या ज्या भूमिका आहेत म्हणजे नवरा जो असतो तो नास्तिक असतो आणि ती खूप आस्तिक असते. वास्तवात ऍब्सोल्युटली उलटं होतं. आणि अशा प्रकारे तो चित्रपट झाला. ही सगळी गाणी रेकॉर्ड झाली होती आणि नानांनी एकही गाणं लिहिलेलं नव्हतं. नानांना वडिलांनी सांगितलं की अष्टविनायकावरती आपल्याला गाणं करायचंय, 8 अंतऱ्यांचं गाणं करायचंय. ते म्हणाले हो पिळगावकर मी लिहितो पण मी आजपर्यंत अष्टविनायक यात्रा केलेली नाहीये, मी बघितलेच नाहीये, दर्शनच घेतलेलं नाहीये. माझ्या वडिलांनी सांगितलं बरं 1 मिनिट थांबा. त्यांनी एक पुस्तक काढलं त्याच्यात सगळं वर्णन होतं अष्टविनायकाचं. हे पुस्तक वाचा पण लिहा तुम्हीच. तिथल्या तिथे नानांनी ते पुस्तक असं फक्त मला 1 तास द्या मला फक्त. ठीक आहे मग ते त्यांनी पूर्ण पुस्तक वाचून काढलं. आणि त्यानंतर मग तुम्ही काय विचार केलात का? तर त्यांनी अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, याची ती ट्यून जी होती ती त्यांनी म्हणून दाखवली. त्यांनी हा बरं हे लिहून टाका, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. लिहून घेतलं त्यांनी म्हणून. मग त्यांनी पहिल्या अंतऱ्यापासून जी सुरुवात केली की हे बघा हे अशा पद्धतीनं आपण हा अंतरा घेऊ, मग दुसरा घेऊ, मग तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा आणि मग शेवटी आपण गजर हे करू. आणि असं करता करता रात्री मला असं वाटतं 1:30 किंवा 2 वाजले आणि ते गाणं कंप्लीट झालं तिथे. आणि मग त्यानंतर अनिल अरुण हे स्वतः संगीतकार आणि परत अरेंजर्स असल्यामुळे त्यांचे प्लस पॉईंट्स इतके त्यांनी वापरून घेतले आणि ते गाणं मग अरेंज पण केलं आणि 16 मिनिटाचं गाणं रेकॉर्ड झालं आणि मग ते गाणं लोकांसमोर आलं. ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळात करायची. आणि आतापर्यंत मला असं नाही वाटत की इतकं लांब गाणं कुठल्या चित्रपटात असेल. नाहीये आणि ते इतकं पॉप्युलर असेल. नाहीये, खरंच नाही. गणपती बाप्पा मोरया. तुमचा आवडता कार्यक्रम आयडिया सारेगमपला वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 मध्ये याप्रमाणे 3 विभागात नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री प्रिया बापट, सर्वोत्कृष्ट परीक्षक अजय अतुल, सर्वोत्कृष्ट रियालिटी शो आयडिया सारेगमप. पाहत रहा आयडिया सारेगमप आणि आपल्या या आवडत्या कार्यक्रमाला नक्की भरघोस मत द्या. वोटिंग लाईन्स 10 सप्टेंबर पर्यंत खुल्या आहेत. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुमचं गाणं ऐकल्यानंतर मला तुमचं नाव स्वररूपा ठेवावं असं वाटतंय. मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे. खुद चलकर नहीं ये अहले सुखन आया है, पांव दाबे हैं बुजुर्गों के तो ये फन आया है. मला आजपर्यंत आजानी गायल्यानंतर त्याच्या जवळ जाणारं कोणाचं गाणं वाटलं असेल तर ते तुझं वाटलं. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. सारेगमपा आयडिया सारेगमपा, सारेगमपा आयडिया सारेगमपा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतेय स्वरूपा बर्वे. रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
तुमचं नाव स्वरूप आहे, हो. पण तुमचं गाणं ऐकल्यानंतर मला तुमचं नाव स्वररूपा ठेवावं असं वाटतंय. थँक्यू. खूप छान गायलात तुम्ही. लॉट सर. तो भाव तुमच्या गाण्यामधनं आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे असं मला वाटतं, आणि फक्त आमच्यापर्यंतच नाही तर गणरायापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. आणि तसाच तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा, प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत तो पोहोचावा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. छान काळजीने गायलीस आणि संथ लईमध्ये गाणं एकदम होल्ड करून करून धरून धरून एकदम सुराला पकडून पकडून गायचंय ते तू तुझ्याकडच्या ताकदीने फार छान पेललंस. आणि सचिनजी म्हणले तो भाव बाप्पापर्यंत पोचला. सो मी तुला तुझ्या पुढच्या सगळ्या या आपल्या सारेगमच्या पर्वासाठी मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. खूप आवडायचं, लहानपणापासून आम्हाला हे गाणं खूपच आवडायचं. आणि ती जी नोट आहे ते गाण्याचं स्वरूप चेंज होऊन जातं. मस्त वाटलं जेव्हा तू वरती गातेस अंतरेमध्ये दोन्ही वेळा अंतरा अत्यंत काटेकोरपणे तिकडे तू लक्षपूर्वक गात होतीस. अजूनही मला खर्ज तिकडे तुझं लक्ष देणं गरजेचं आहे. फिलिंग छान होत्या, अंतरामध्ये खूप छान दिसल्या, आवडलं मला. सुपर. ऑल द बेस्ट. प्रेक्षकांचं मत सुद्धा महत्वाचं आहे. सो प्लीज वोट अपील. नमस्कार, मी स्वरूपा राम बर्वे. माझा कोड नंबर आहे 1. जर तुम्हाला माझं गाणं आवडत असेल तर प्लीज मला नक्की वोट करा. त्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 1 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा. टाईप करा ZMSGP स्पेस 1 आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा गोपालन.
प्रेझेंटेशन खूपच छान होतं. थँक्यू सर. टेक्निकली मला तुमचं गाणं खूप चांगलं वाटलं. फक्त जरा थोड्याशा भावनांवर तुम्ही जर थोडंसं काम केलं ना तर अजून जास्त सुंदर वाटू शकेल गाणं. असं हे माझं मत आहे. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. पूजा, चांगलं गायलीस तू. परत मला तेच सांगायला असं वाटतं की ते इतकं गोड, इतकं ब्युटिफुल कॉम्पोजिशन. सचिनजी जसं म्हणाले की भावना थोड्याशा कमी जर त्यांना वाटल्या असतील, त्याचं कारण असं आहे की भावना दाखवण्यासाठी बेसिक अर्थ माहिती. अर्थ तू समजून घेतला असेल तरी त्या अर्थामध्ये काही त्याचे रेफरन्सेस असतात. कन्फ्यूज राहू नका, बिंदास गा. ऑल द बेस्ट. हे तर बाप्पा तिथे आहे, सगळं वातावरण तसं आहे, त्यामुळे ते ऑब्वियस आहे की ते त्या भावपूर्ण भावनेनेच गाण्यामध्ये यायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं माहिती आहे की मराठीमधले बरेच शब्द असे आहेत ना की त्याचं तुला नाही सापडणार की नक्की कसं एक्सप्लेन करायचं, सांगायचं कसं, ते इंग्लिशमध्ये काय कसं सांगायचं ते समजत नाही. कॉन्शियस होऊ नको. मी तुला एक नक्की सांगतो गोष्ट, आपला ना प्रोग्रेस असा झाला पाहिजे, असा नको, आणि असा तर अजिबात नको. सो रेज योर बार. ओके. पूजा, आपसे एक चीज शेयर करना चाहूंगा. खुद चलकर नहीं ये अहले सुखन आया है, खुद चलकर नहीं ये अहले सुखन आया है, पांव दाबे हैं बुजुर्गों के तो ये फन आया है. तो चिकाटी ठेवा. परसिवरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. प्रेक्षकांचं मत खूप महत्वाचं आहे. सो वोट अपील. नमस्कार, माझं नाव पूजा गोपालन. माझा कोड नंबर आहे 7. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 7 आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा ZMSGP स्पेस 7 आणि पाठवा 55456012. तुमचा आवडता कार्यक्रम आयडिया सारेगमपला वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 मध्ये याप्रमाणे 3 विभागात नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री प्रिया बापट, सर्वोत्कृष्ट परीक्षक अजय अतुल, सर्वोत्कृष्ट रियालिटी शो आयडिया सारेगमप. पाहत रहा आयडिया सारेगमप आणि आपल्या या आवडत्या कार्यक्रमाला नक्की भरघोस मत द्या. वोटिंग लाईन्स 10 सप्टेंबर पर्यंत खुल्या आहेत. आपण इकडेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. मला आजपर्यंत आजानी गायल्यानंतर त्याच्या जवळ जाणारं कोणाचं गाणं वाटलं असेल तर ते तुझं वाटलं. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. सारेगमपा आयडिया सारेगमपा, सारेगमपा आयडिया सारेगमपा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय प्रसेनजित कोसंबी. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक, उद्धार कराया. आबाळाची छाया तुझी, समिंदराची माया. मोरया 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 मोरया
गाया तुझ्या इनामानसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आवाळाची छाया तुझी समिंदराची माया मोरया 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 ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाड येली पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठीराखा गरिबांचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप धारी देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी समिंदराची माया मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 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 निर्माया ताने तुझीच सेवा करू काय ताने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू भाग कोटी गणपती बाप्पा प्रसन्नजीत खूप छान गायलात तुम्ही. थँक्यू सर, थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या धैर्याचे मला कौतुक करावंसं वाटतं, कारण संगीत जगाच्या अतिशय काबिल अशा गायकाचं गीत तुम्ही गायलेलं. आणि ज्या प्रकारे तुम्ही गायलात आणि तुमची साथ या सर्व वाद्यवृंदांनी जी दिली आणि त्यानंतर तुमची साथ तुमच्या सह कलाकार जे आहेत तुमच्या बरोबरचे त्या सर्वांनी दिली आणि आय थिंक इट इज अ टीम वर्क ज्यामुळे बाप्पांपर्यंत तुमचा आवाज आणि तुमची भावना तुमची श्रद्धा ही पोहोचलेली आहे प्रसन्नजीत, यात शंका नाही. आणि तुमच्या गायकीबद्दल तुमच्या आवाजाबद्दल मी जास्त काही म्हणण्यापेक्षा एक शेर आपकी नजर करता हूं कि उस गैरते नाहीद की हर तान है दीपक, उस गैरते नाहीद की हर तान है दीपक, शोला सा लपक जाए है आवाज तो देखो. बहुत बढिया, खूप छान. आणि तुमचं हे गाणं सदैव माझ्या इथे राहील. ऑल द बेस्ट सर, थँक्यू सो मच. क्या बात आहे, सुपर गायलास. मला माहिती आहे गाणं अवघड आहे. ॲक्च्युली आनंद वाटला की ओरिजिनल स्केलला गायलास आणि त्यानिमित्ताने मला अजय सरपोतरांची फार आठवण आली. आणि ओव्हरऑल जेव्हा तू गायला सुरुवात केलीस तेव्हा मला नाना दिसू लागले. आज ते दोघंही नाहीत आपल्यात, फार वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि नानांबरोबर आम्हाला ह्या निमित्ताने जे काही गाणं करण्याची संधी मिळाली, म्हणजे आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला की त्यांचा तो परिसस्पर्श या गाण्याला लाभला. कारण कंपोज केलेलं होतं आधी, अवघड होतं तसं, बिकॉज मला ही माहीत नाही की नानांना ह्या पद्धतीची सवय आहे का चालीवरती लिहायची. मग आम्ही विचारणा केली की असं कराल का. खूप ऑलरेडी 2 गाणी रेकॉर्ड झाली होती. नानांनी आजपर्यंत कधी एका चित्रपटामध्ये एकच गाणं वगैरे असं सहसा काही करत नाही. आम्ही तेही भीत विचारलं, पण ते अजय सरपोतदार होते ते नाही मी करतो, काहीतरी बोलतो आपण नानांशी. आणि ओव्हरऑल त्यांचं एवढं प्रेम नानांचं सुद्धा, तोपर्यंत आम्ही भेटलो नव्हतो पण प्रेम होतं. अरे करूयात म्हणे, तुमच्यासाठी काय. आणि दुसऱ्या दिवशी या म्हणले सकाळी हे गाणं अमेझिंग सगळं लिहून, म्हणजे अगदी ते एकदम तो कागदच पाहायला पाहिजे. म्हणजे जो त्यांनी लिहिलेला जो आहे ना तो आहे आमच्याकडे अजून. नाव वरती, त्याची तारीख, संगीतकार कोण, पिक्चर कुठलं आणि किती वाजता गाणं लिहिलंय हे शेवटी, आणि त्यांची सही.
म्हणजे तो वाचण्यासारखंच असतं ते सगळं प्रकरण. आणि अप्रतिम अक्षर सुद्धा मी जाम मिस केला आता नानांना. म्हणजे याही वेळेला म्हणजे मोरया जेव्हा ऐकतो, जेव्हा मी सुद्धा गातो, तेव्हा मला नाना दिसतात सारखे. ते त्यांचा भास होतो आणि मला ते आवाज पण ऐकू येतो. आय कॅन फील. मजा वाटली, तू छान गायलास. ॲडलिबला मला असं वाटलं की थोड्याशा भावना अजून असत्या तर चांगलं वाटलं असतं. बट ऑल द बेस्ट, सुपर, मजा आली. म्युझिशियन्स धन्यवाद. थँक्यू सर. मला आजपर्यंत आजानी गायल्यानंतर जर का त्या रेंजला, त्या तुझ्या ताकदीला, त्या आवाजाच्या ताकदीला त्याच्या जवळ जाणारं कोणाचं गाणं वाटलं असेल तर ते तुझं वाटलं. भावना फक्त अजून असती तर उत्तम. पण मी तुला अजून एक गोष्ट सांगतो, जे ओरिजिनल गाण्यामध्ये तो आलाप नाहीये मधला, खूप मागे आहे, खूप मागे. आणि तो सुद्धा तू ट्राय केला सेम रेंजला. अप्रतिम अप्रतिम, खूप छान. थँक्यू सर. प्रसन्नजी, प्रेक्षकांची मतं खूप महत्वाची आहेत, त्यांचे आशीर्वाद घ्यायलाच पाहिजेत. हां, सो तुझं वोट अपील. नमस्कार, माझं नाव प्रसेनजीत कोसंबी आणि माझा कोड आहे 3. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 57575 या नंबरवरती. आयडिया मोबाईल धारकांनी मला वोट करण्यासाठी कॉल करा किंवा मेसेज करा. टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 55456012 या नंबरवरती. आयडिया सारेगामापच्या या 10व्या पर्वाचे टॉप 10 स्पर्धक आपल्याला मिळालेत. त्यापैकी 5 स्पर्धकांनी आज या मंचावरती गाणी सादर केली. उरलेले 5 स्पर्धक उद्या या मंचावरती आपली गाणी सादर करतील. या स्पर्धेला, या मंचाला, या स्पर्धकांना आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर आहेच. स्पर्धकांना आपल्या लाडक्या परीक्षकांचं मार्गदर्शनही आहेच. पण त्याचबरोबर आता महत्त्वाचं आहे तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद. आम्हाला खात्री आहे की या 10 स्पर्धकांवरती तुम्ही भरभरून प्रेम कराल आणि तुमच्या मतांचा वर्षाव त्यांच्यावरती जरूर कराल. तुमच्या लाडक्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी वोटिंग लाईन्स उद्या रात्री म्हणजे 6 तारखेला रात्री 9:30 वाजता सुरू होतील आणि तुम्ही तुमच्या लाडक्या स्पर्धकाला 9 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत वोट्स करू शकता. आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल करा किंवा SMS करा ZMSGP स्पेस स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. आपण आपलं वोट इंटरनेटद्वारेही नोंदवू शकता. वोट करण्यासाठी लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. स्वरूपा बर्वेचा कोड नंबर आहे 1. प्रसेनजीत कोसंबीचा कोड नंबर आहे 3. नेहा वर्माचा कोड नंबर आहे 4. पूजा गोपालनचा कोड नंबर आहे 7. श्रीरंग भावेचा कोड नंबर आहे 10. सर, आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आणि तुमच्या खरंच इतक्या गोड आठवणी तुम्ही आमच्याबरोबर शेअर केल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खरंच खूप छान वाटलं. मी खरंच शब्दात नाही व्यक्त करू शकत. एकच छोटीशी इच्छा आहे की आजच्या ह्या सोहळ्याची सांगता तुम्ही करावी प्लीज. पण एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सुद्धा की या सर्व 10च्या 10 कलाकारांनी त्या गाण्यामध्ये, त्या 4 ओळींमध्ये माझी साथ द्यावी अशी माझी विनंती आहे. उद्या पुन्हा एकदा या गणरायाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भेटूया याच मंचावरती, याच वेळी. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं धेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपति
सदा मंगलम कुर्यात् सदा मंगलम. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया अष्टविनायक 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 मोरया. गणपती बाप्पा. हे देवा दिली हाक उद्धार कराया. आवाळाची छाया तुझी समिंदराची माया. हा आहे आयडिया आजचा आवाज. सारेगमप आयडिया सारेगमप